आम्ल, आम्लारी ओळख. आता आपण याच्यामध्ये आम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. आपण आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळे पदार्थ वापरतो. त्याच्यामध्ये आम्ल आहे की नाही, त्याच्यामध्ये आम्ल असतं. जे रोजच्या आहारात आपण पदार्थ वापरत असतो त्यामध्ये काय असतं, आम्ल असतं. मग आपल्याला आम्ल आणि आम्लारी ओळखता आलं पाहिजे. मग धुण्याचा सोडा, खत, औषधी यामध्ये काय असतं, आम्लारी असतात. आम्लामुळे पदार्थांना काय येत असते, चव येत असते. बघा, लिंबू, चिंच, टोमॅटो, साखर, विनेगर, मीठ या सर्व पदार्थांची चव एकसारखी असते का? नाही. या पदार्थांची चव वेगवेगळी असते. लिंबू, दही, चिंच, कैरी यांची चव कशी असते, आंबट असते. तर आवळ्याची चव कशी असते, तुरट असते. तसेच साखर आणि डाळिंबाची चव कशी असते, गोड असते. चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा हा कसा असतो, कडवट असतो. आणि जे पिण्याचे पाणी असतं ते कसं असतं, चवहीन असतं. त्याला कसल्या प्रकारची चव नसते. याच्यावरून काय समजतं आपल्याला, की जो पदार्थ आहे तो आपल्याला चवीवरून समजतो. तर आपण या पाठात आता आम्लारी आणि आम्लाची ओळख पाहूया. मग हे सर्व पदार्थ कसे आंबट, गोड, खारट, तुरट, कडवट असे चवीला वेगवेगळ्या चवीला असतात. तसंच चिंच, आवळा, विनेगर या पदार्थांची जी चव असते ती कशी असते, आंबट असते. आणि ही अशी चव पदार्थाला काय येते, कारण पदार्थामध्ये असणाऱ्या विशिष्ट संयुगामुळे पदार्थाला वेगवेगळ्या प्रकारची चव येत असते. आणि याच आंबट चव देणाऱ्या यालाच काय म्हणतात, आम्ल म्हणतात. पदार्थाला जे आंबट चव येते ते कशामुळे येते, आम्लमुळे येते, हे लक्षात ठेवा. मग आपण असं म्हणू शकतो की आंबट चव देणाऱ्या पदार्थाला आम्ल असे म्हणतात. आम्ल. निळा लिटमस पेपर घेऊन आम्ल ओळखायचे असेल तर तो लिटमस पेपर आम्लामध्ये बुडवायचा. बुडवला तर तो कसा होतो, तांबडा होतो. म्हणजेच निळ्या लिटमस तांबडा करणाऱ्या पदार्थाला काय म्हणायचं, आम्ल असे म्हणतात. आम्ल म्हणजे ॲसिड. आम्ल हे पाण्यात विद्राव्य व क्षणकारक असतात. तसेच प्राणी आणि वनस्पतीमध्येही आम्ल असतात. तसंच खाद्यपदार्थामध्ये आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल असे म्हणतात. ही आम्ल क्षीण प्रकृतीची असतात, म्हणून त्यांना सौम्य आम्ल किंवा वीक ॲसिड असंही म्हणतात. कशी असतात, सौम्य प्रकारची असतात, ही प्रकृतीची असतात, म्हणून त्यांना वीक ॲसिड असंही म्हणतात. उदाहरणार्थ कार्बोनिक आम्ल म्हणजे H2CO3. हे आम्ल कसे असतात, क्षीण प्रकृतीचे असतात, म्हणून त्यांना सौम्य आम्ल म्हणतात. म्हणजेच त्यांना वीक ॲसिड पण म्हणतात. हे काही कसे वीक ॲसिड पण म्हणतात, म्हणजेच सौम्य. मग हे उदाहरणार्थ आहेत सौम्य ॲसिड. सौम्य ॲसिड म्हणजे काय, कार्बोनिक आम्ल, ॲसिटिक ॲसिड म्हणजे H2CO3, CH3COOH हे काय येतं, सौम्य आम्ल आहेत. म्हणजे कसे, वीक प्रवृत्तीचे. तर काही आम्ल कसे असतात, तीव्र असतात ना, तीव्र प्रकृतीचे असतात. हे जे उदाहरण सांगितलं हे कशाचं आहे, सौम्य आम्ल, वीक आम्लच आहेत. तर काही कशा असतात, तीव्र प्रवृत्तीचे असतात. मग त्यांचे उदाहरण, हे आम्ल कसे येतं, उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल म्हणजे H2SO4, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl व नायट्रिक आम्ल HNO3. हे आम्ल कसे येतं, तीव्र प्रकृतीचे. कसे येतं, तीव्र प्रकृतीचे. त्याच्यामुळे हे दाहक असतात. हे कसे असतात, दाहक. त्वचेच्या संपर्कात वगैरे आले तर त्वचा काय होते, बर्न होते, जळते. या आम्लांनाच खनिज आम्ल सुद्धा म्हणतात. बघा, तीव्र आम्लांनाच काय म्हणतात, खनिज आम्ल असेही म्हणतात. लक्षात ठेवा. या आम्ल जर तुमच्या त्वचेवर पडलं, सपोज तुमच्या हातावर पडलं, तर बघा अशा प्रकारे तुमची त्वचा भाजली जाते. काय होते, सहज द्रावण जर तुमच्या त्वचेवर पडलं तर तुमची त्वचा भाजली जाते. तसंच जर तुमच्या ह्या तीव्र स्वरूपाच्या आम्लाचे जर हे द्रावण जर तुमच्या नाकावाटे तुमच्या शरीरात गेले किंवा तोंडाद्वारे हे तुमच्या शरीरात श्वासाद्वारे तुमच्या शरीरात गेले, ह्याची धुरी जर तुमच्या शरीरात गेली तर ती तुमच्या शरीराला खूप हानिकारक असते. ती एवढी घातक असतात, म्हणून ती
ही जी द्रावणे असतात ती संहत द्रावणे ही हळूहळू पाण्यात घातली जातात. पाण्यात घालून ती त्यांचं विरल आम्लात रूपांतर केलं जातं, कारण ती खूप दाहक असतात, तीव्र स्वरूपाची असतात. त्यामुळे ते पाण्यामध्ये मिश्रण करून त्याचं विरल स्वरूपात त्या संहत करून ते विरल आम्लामध्ये त्यांचं रूपांतर केलं जातं, जेणेकरून ती पाण्यात का मिक्स केलं तर ती हानिकारक कमी होतात. पुढचा जो पॉईंट आहे आम्लारी. आम्लारीमध्ये आपल्याला सांगायचं गेलं तर तुमचा जो घरचा खाण्याचा सोडा असतो बघा, खाण्याचा सोडा तुम्ही खाल्लाय का कधी? पाण्यात मिसळून लिंबासोबत वगैरे आपल्याला घरी देतात खाण्याचा सोडा. त्याची चव कशी राहते त्या खाण्याच्या सोड्याची? अशी तुरट, थोड्या प्रमाणात विचार केला तर ती कशी राहते? कडवट किंवा तुरट अशा प्रकारचे ते खाण्याच्या सोड्याची चव राहते. मग जे पदार्थ चवीला, कशाला? जे पदार्थ चवीला व कशाला? स्पर्शाला. चवीला व स्पर्शाला म्हणजे स्पर्श म्हणजे हाताला आपण त्याचा स्पर्श केला. चवीला व स्पर्शाला कसे असतात? बुळबुळीत असतात. कसे? बुळबुळीत. त्या पदार्थांना काय म्हणतात? आम्लारी. ते पदार्थ कसे लागतात? म्हणजे जे पदार्थ चवीला व स्पर्शाला बुळबुळीत लागतात त्यांना काय म्हणतात? आम्लारी. मग आम्लारी जर चेक करायचं असेल तर काय करायचं? हा जो तांबडा लिटमस पेपर आहे, तांबडा लिटमस पेपर आपण जेव्हा आम्लारीमध्ये बुडतो, हा लिटमस पेपर बुडला की तो कसा होता? निळा होतो, तांबड्याचा निळा होतो. त्या पदार्थांना काय म्हणायचं? आम्लारी. चेक करण्यास उदाहरणार्थ काय सांगता येईल? आम्लारीचं चुन्याची निवळी हे दिसते, ही चुन्याची काय? निवळी. चुन्याची निवळीच काय म्हणजेच काय? CaOH2 आणि खाण्याचा सोडा म्हणजेच काय? NaHCO3. हे काय? आम्लारीचं उदाहरण आहे. तसंच दुसरं उदाहरण सांगायचं गेलं तर कॉस्टिक सोडा आणि हे पहा, आम्लारी हे आम्लाच्या पूर्ण विरुद्ध असते. याचे जे गुणधर्म आहेत आम्लाच्या गुणधर्माच्या विरुद्ध गुणधर्म असते आम्लारीचे. कशाचे? आम्लारीचे. याचे गुणधर्म विरुद्ध असतात, आम्लाच्या गुणधर्माच्या विरुद्ध असतात, ते अपोजिट असतात, एकसारखे नसतात. म्हणजे आम्लारी हे आम्लापासून पूर्णपणे वेगळे असते, कारण आम्लारीचे गुणधर्म हे आम्लाच्या गुणधर्माच्या विरुद्ध असते. मग आम्लारी हे सुद्धा कसं असतं? संहत असतं, म्हणजे अवस्थेत असतं, संहत अवस्थेत. ते सुद्धा त्वचाला ते संहत अवस्थेत असताना कसं असतं? त्वचेला दाहक असतं, है ना. जसं आपण आम्ल बघितलं होतं, ते विद्राव्य घटकात स्वरूपात रूपांतरित करून ते कमी हानिकारक बनवतात. तसंच आम्लारी सुद्धा संहत अवस्थेत कसं असतं? दाहक असतं, त्वचेला दाहक असतं. आपल्याला माहिती आहे पाणी हे चवहीन आहे, म्हणजे याला पाण्याला कोणत्याही प्रकारची चव नाही आहे. म्हणून पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतं. लक्षात ठेवा, पाणी कसं आहे? चवहीन असतं. ते ना आम्ल असतं ना आम्लारी असतं. आम्लधर्मी पण नसतं आणि आम्लारी धर्मीसुद्धा नसतं. इम्पॉर्टंट आहे पॉईंट, लक्षात ठेवा. पुढचा जो पॉईंट आहे इंडिकेटर म्हणजेच दर्शकबद्दल सांगायचं गेलं तर रासायनिकदृष्ट्या उदासीन असणारे जे पदार्थ असतात, रासायनिकदृष्ट्या उदासीन असणारे पदार्थ हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात. उदासीन असतात ना, ते ना आम्लधर्मी असतात ना आम्लारीधर्मी असतात. म्हणजे आम्ल असेल तर निळा लिटमस पेपर काय होतो? तांबडा. आणि आम्लारी असेल तर तांबडा लिटमस पेपर काय होतो? निळा. पण जे रासायनिकदृष्ट्या आहेत ते ह्या दोन्हीपैकी सुद्धा नसतात. ना आम्लारी असतात ना आम्ल असतात. आम्ल किंवा आम्लारी पदार्थाची चव घेणं किंवा त्या पदार्थांना स्पर्श करणं हे सुद्धा धोक्याचे असतात, कारण ते दाहक असतात. त्यामुळे आपण कोणता पदार्थ खातो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की नाही. म्हणून आपल्याला पदार्थ आम्ल आहे की आम्लारी आहे हे पदार्थ ओळखण्याचं खूप महत्त्वाचं असतं. हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत की समोर पदार्थ तो आम्लारी आहे की आम्लधर्मी आहे. मग आपण जो पदार्थ घेतोय तो आम्ल आहे की आम्लारी आहे हे ओळखणं महत्त्वाचं असतं, है ना. हे माहिती असणं महत्त्वाचं असतं.
मग हे कसं माहिती होणार? त्याच्यासाठी एक विशिष्ट पदार्थाचा दर्शक म्हणून वापर केला जातो, म्हणून आपल्याला इंडिकेटरबद्दल शिकायचं आहे. मग दर्शक म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. आम्ल किंवा आम्लधर्मी पदार्थ असेल तर तो कोण दर्शवतो? इंडिकेटर म्हणजेच दर्शक हा सांगतो की हा समोरचा पदार्थ आम्लारी आहे किंवा आम्लधर्मी आहे. हे कोण इंडिकेट करतो? दर्शक हा इंडिकेट करतो. मग दर्शक म्हणजेच काय? दाखवणारा, इंडिकेट करणारा. म्हणजे जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात आल्याने काय करतात? स्वतःचा रंग बदलतात. म्हणून त्या पदार्थांना आपण दर्शक असे म्हणतात. म्हणून पदार्थ आम्ल आहे की आम्लारी आहे हा ओळखण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये लिटमस पेपर वापरतात. हा जो पेपर आहे हा प्रयोगशाळेमध्ये वापरतात की समोरचा पदार्थ आम्लारी आहे की आम्ल आहे हे पाहण्यासाठी आपण लिटमस पेपर वापरतो. मग हा लिटमस पेपर कशाने बनलेला असतो? हा लिटमस पेपर लायकेन म्हणजेच काय? दगडफूल या वनस्पतीच्या अर्कापासून म्हणजेच रसापासून दगडी फूल आहे ना, दगडी फूल त्याचं ज्या वनस्पतीचा त्या रस आहे त्या रसापासून काय बनलेला असतो? लिटमस पेपर. म्हणजे तो कशापासून? लायकेन म्हणजेच दगडफूल वनस्पती आहे त्याच्या रसापासून तो लिटमस पेपर तयार होतो. हे पहा, अशा प्रकारची दगडी फूल असतं. हे जे आहे हे दगड फूल याच्यापासून काय होतं? आपला लिटमस पेपर तयार होतो. लिटमसचा कागद तांबडा किंवा निळ्या रंगाचा असतो.